तर काय विषय मित्रांनो, तुमचं आपल्या व्हिडिओत स्वागत आहे. सकाळ सकाळ सोमशेठच्या लहान मुलीचा वाढदिवस होता, त्याचं प्रिंटिंगचं काम आलं होतं. गजाभाऊनं डिझाईन केलं होतं, त्याच्यामुळे प्रिंटिंग लगेच सोडून दिलं. 2x3 मध्ये त्यांना फ्रेम पाहिजे होत्या, त्याचं पण आपण प्रिंटिंग आणि पेस्टिंग करून दिले. कसं झालं क्वालिटी कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर आपल्याला सप्त्याचं थोडंसं काम आलं होतं, त्यांची पण एक 10x12च्या 2 प्रिंट होत्या, त्या डिझाईन केल्या त्या. गजाभाऊनं बी कामाला दणका उठवून दिला होता. त्यानंतर आपण एक विनाईल पेस्टिंग करायला गेलो होतो. ही रोहन शेटकडनं प्रिंटिंग मारून आणली, आपल्याकडे विनाईलचा रोल नव्हता त्याच्यामुळं. त्यानंतर दुकानात येऊन त्या डिझाईन फायनल झाल्या त्या, त्याच्यामुळे त्याचं पण प्रिंटिंग करून घ्यावं म्हणलं. आणि आपण शक्यतो डार्क डिझाईनवर जरा जास्त भर देतोय, कारण त्या कस्टमरला पण आवडतात आणि दिसायला पण चांगल्या दिसतात. त्याच्यामुळे काही विषय नाही. प्रिंटिंग आपलं क्वालिटी दिसते का नाही मित्रांनो, कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर रात्री थोडंसं काम होतं, ते पण पूर्ण केलं. आता गणपती येणार आहे, त्याच्यामुळे गणपती आगमनाच्या पण डिझाईन चालू होत्या, त्या पण केल्या, कस्टमरला चेक करायला पाठवल्या. आणि ही डिझाईन आहे ते पिकअपला साईडला लावायचे, ते पण पूर्ण केल्या. त्यानंतर सोशल मीडियाचे डिझाईन आल्या त्या पण पूर्ण केल्या. त्यानंतर आपण संध्याकाळी जी आपण गजाभाऊने डिझाईन बनवली होती, तिचं प्रिंटिंग मारून घेतलं. प्रिंटिंग मारताना म्हणलं आपण जरा व्हिडिओ द्यावं, लोकांना कळू द्या निरंजन ग्राफिक्सचा ओनर कसा दिसतोय. त्यानंतर ही प्रिंटिंग मारले. प्रिंटिंग कसं क्वालिटी दिसते का नाही मला मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा. आणि महत्त्वाचा विषय म्हणजे मित्रांनो, इथून मागच्या जेवढ्या आपण PhD दिल्यात, त्या जर कोणाला पाहिजे असेल तर त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा, भेटून जातील त्या पण. फक्त एक अट आहे की व्हिडिओला तुम्ही प्रत्येक व्हिडिओला कमेंट केलेली पाहिजे. भेटूया उद्याच्या व्हिडिओत.